भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा काही अंशी राणे साहेबांवर जे आरोप होतात त्या आरोपांचं कुठेतरी खंडन व्हायला पाहिजे की वस्तुस्थिती तुमच्यासमोर यायला पाहिजे म्हणून मी आलेलो आहे. सर्वप्रथम म्हणजे ह्या सगळी घटना घडली, पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे आमचं दैवत आहे त्यांचा पुतळा पडल्यानंतर जी दुर्दैवी घटना घडली त्याचा आम्ही निषेध करतो. म्हणजे ती काही समर्थन करण्यायोग्य गोष्ट नाही. आणि शिवाजी महाराज ते कुठल्या पक्षाचे नाहीत, कुठल्या जाती नाही, तर ते आपलं दैवत आहे महाराष्ट्राचं, हिंदुस्थानचं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे कोण दोषी आहेत, जे कोण त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आमचे सगळेच नेते, मग माननीय राणेसाहेब असतील, चव्हाणसाहेब, अगदी मुख्यमंत्री पण सगळ्यांनीच म्हणजे त्या केंद्रातून पण अशी सूचना आहे की त्यांच्यावर त्यांच्यावर कडकात कडक कारवाई व्हायला पाहिजे. परंतु आज तुमच्यासमोर येण्याचे काही 2-3 मुद्दे आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो महाराजांचा पुतळा जो पडला आहे ही बाब निश्चित दुर्दैवाची, परंतु तिथे राजकारण होता कामा नये होतं. पहिलं राणेसाहेबसुद्धा बोलले, माननीय फडणवीस साहेब बोलले, सगळे मुख्यमंत्री साहेब बोलले, आमचे पालकमंत्री साहेब बोलले, सगळेच बोलले की बा हा पुतळा पुन्हा उभा करण्यासाठी ज्या नैसर्गिक आपत्ती घडलेली गोष्ट आहे की जी चुकीमुळे घडलेली गोष्ट आहे ती, परंतु सन्मानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा ह्यासाठीचे काय प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे. ते अशी सगळ्यांची मानसिकता होती. परंतु ह्या पुतळ्याचा विषय घेऊन ज्यांना राजकारण करायचं होतं आणि आता त्या पुतळा पडला यापेक्षा जे उभाटाचे लोक आहेत यांना किती त्याचं स्वैरसूचक आहे किंवा गांभीर्य आहे हे तुम्ही लाईव्ह पाहिले आहे. त्याचं कारण असं आहे, लाईव्ह पाहिल्याचं कारण असं आहे, जो छत्रपतींचा किल्ला आहे जो बाहेर आता बांधकाम केलं, पुतळ्यानंतर जे बाहेर बांधकाम केलं, हे पाडताना कोण जर पाहिलात कॅमेरा तर कोण आहे? शिवसैनिक. हे ते किल्ल्याचं समोरचं जर राहत होते पाडत होते, समोरचे होते ना ते एक ते दगड पाडत होते. म्हणजे त्यांना आस्था होती का? तर आस्था नाही, फक्त त्यांना तिथे राजकारण करायचं होतं. मी अतिशय शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे की खरं म्हणजे कालचा राडा झाला याला जबाबदार फक्त आणि फक्त वैभव नाईक आहे म्हणतात ना. म्हणजे आज कोणीतरी त्यांचे सांगतात, जे उभाटावाले सांगतात की राडा संस्कृती, वैभव राडा कोणी राडा कोणती राडा संस्कृती? राडा संस्कृती जर तुम्ही सांगता तर राणेसाहेबांना दिला टायमिंग कितीचा होता? 12चा होता. तुमचा मोर्चा टायमिंग किती? 10 ते 1 होता. आता 10 ते 1 मध्ये टायमिंग असता 11 साडे 11 पण येऊन गेला असता. राणेसाहेब असे नाही गेले आहेत त्यावेळी, सगळं नियोजन करून सगळ्या ज्या काही रिसर्चच्या गोष्टी आहेत त्या करून राणेसाहेब 12 वाजता तिथे पोचायचे होते. असं पोचत असताना तिथे मुद्दामून त्या ठिकाणी यायचं आणि कुठेतरी उत्सव व्हायचं एक गोष्ट आहे. मी भाजपवासी आहे, जरी असं असलं तरी ह्या आमच्या असं संस्कृत बसणार आहे की समोरचा कोण येतो उस्कवतो आणि शांत बसणार नाही. ती त्याने केलेली ॲक्शन होती, त्याला रिॲक्शन आली. ही आमची आले रिॲक्शन, आम्ही नाही ॲक्शन करायला गेलो. ती वैभव नाईकांच्या अतायतीपणा, म्हणजे तिथून खरं म्हणजे पोलिसांची चूकच आहे. पोलिसांनी खरं म्हणजे का सोडलं हा प्रश्नच आहे. परंतु तरीसुद्धा ज्या गेटवर होते पोलीस ते वैभव नाईकांना सांगत होते की आमदार साहेब तुम्ही जरा थांबा, साहेब बाहेर येतात. तरी ठीक आहे, तरी पण नाही आम्ही जातो. बरं जाऊन केलं काय तुम्ही? जर तुम्ही म्हणता ना राडा संस्कृती राडा सुरू ठीक आहे, ते सत्य असं नंतर बघू. पण आता कोणीतरी सांगतात मग आम्ही एवढं काय केलं ते आम्ही हे केलं म्हणजे आम्ही शिवसैनिकांनी ताकद दाखवली. कसली ताकद दाखवून दिली? तुमचा एक नेता, मी तर म्हणते उभाटाचा सर्वोच्च नेता माननीय आदित्य ठाकरे ज्यावेळी त्या तिकडे जातात आणि 2.5 तास तिथे कोंडून ठेवलं जातं, हे तुमची कसली ताकद? अरे सोडून द्या. त्याच्यामुळे हे ताकदीच्या गोष्टी या उभाटावाल्याला बोलू नये. परंतु हा विषय संवेदनशील आहे. आम्ही जो संवेदनशील विषय आहे त्याच्यामुळे आम्ही राजकारण करू इच्छित नाही. मला वाटतं आतासुद्धा काही नेते कुठल्या वरच्या नेत्यावर बोलण्याला मी मोठा नाही, परंतु काही गोष्टी यायला पाहिजे. कोणी उठून बोलतो, अरे तो कोणतरी म्हणतात तुम्ही एकदा त्यांचे ते कोणते मंदारके, मी खरं त्याचं नाव एकदा बोलले नाही कुवत काय बोलता? तुमच्या संजय राऊतांची कुवत आहे का आमच्या मोदींवर बोलायची? आहे का राणेसाहेबांवर बोलायची? तुम्ही कसल्या कुवती काढता? आणि ह्या कोणी सुद्धा आम्ही शिवसैनिक होतो खरे. कोण आहेत वैभव नाईक? कुठून आले? हो वैभव नाईक जे म्हणतात ना, अरे कसले शिवसैनिक तुम्ही काल पण काँग्रेसवाले होता. त्याच्यामुळे हे सांगू ना. आणि आता राडा संस्कृती तुम्ही करताय आहे ना. मी मागे फोटो दाखवला दांडा हातात घेतलेला, कोणाचे आहे? काल तुम्ही ते अशी आपल्या मालवणीत म्हणतो ना कोंबडी आठवतो तशी दांडी, अरे ती काही आहे तुमची? म्हणजे तुम्ही जाऊन कार्यालय पुढे कोणाची? हे राडा संस्कृती करून तुम्हाला आता वाटत वैभव नाईकांना की आपण सिंपत्ती मिळू,
हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारे सिंपत्ती मिळणार नाही. हे असल्या गोष्टी काहीतरी काढायच्या, मिळालेल्या संधीचा फायदा घ्यायचा आणि राजकारण करायचं. वैभवने तुम्ही सोडून द्या. माझं आजही म्हणणं आहे, माझी विनंती आहे, शिवसैनिकांना म्हणतो की झाली गोष्ट हे नाही, पण शिवसैनिकांनो जे कोण त्यांचे उभाटावाल्यानो उगाच कशाला ह्या वैभव नायकांच्या नादी लागून तुम्ही तिकडे ज्या काय घडल्या गोष्टीचा बघितलात तुम्ही. आज माझ्या माहितीप्रमाणे संजय रावसाहेब तिकडे मिटिंग वगैरे घेण्याची आज 5 लोक नाही आहेत. लोकांना कळलं जाऊन काय करायचं. आमदार राहू शकत नाही आपल्या पाठीशी, फुकटचा मार खावा लागेल. ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही का करताय. माझी विनंती आहे सगळ्यांना, उभाटावाल्यांना पण विनंती, बस करा आता राजकारण. हे राजकारण करण्यासारखा विषय नाही. महाराजांचा पुतळा हा एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर यायला पाहिजे होता, म्हणून आलो आहे. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर ठेवतो की जे आमदार वैभव नाईक मी TV चॅनलच्या माध्यमातून बघितलं आणि इतर गोष्टीतून बघितलं की आमदार वैभव नाईक सांगत होते की हे जे सगळे काम आहे ते भ्रष्टाचार केला, अमुक केलं, तमुक केलं. ठीक आहे, ज्या पुतळ्याचा जो विषय आहे त्या संदर्भातली चौकशी समिती नेमली आहे, तो वरचा विषय आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बोलण्यासारखा विषय की जी बाहेरची सुशोभीकरणाची कामं कोणी केली, जे तुम्ही डाचेबिचे तोडवती कामं तुमच्याच लोकांनी केली. ते ज्याची नावं आलेली आहेत, नावं आहेत मी तुम्हाला देतो. बाबा अंगणे कोण आहे, तो बाबासाहेब कोण, हे तुमची माणसं, तुमच्या लोकांच्या त्या संस्था आहेत, मजूर संस्था, तुमचे लोक गेले तिथे आणि त्यांचा भाजपला भ्रष्टाचार म्हणजे चुकीची कामं केली. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचा जो महाराजांचा पुतळा पडणे दुर्दैवी गोष्ट आहे. परंतु तुम्ही तिथे येऊन काय केलं, जे काय बाहेरचं होतं, जे तटबंदी होती तटबंदी तुम्ही ढासळली. तसे बरं माझी मागणी आहे, मी या ठिकाणी जे तटबंदी ढासळताना जे दिसत आहेत, जे कोण लोक आहेत ते सगळ्यात त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. ज्याने ढासळ दिसत आहेत समोर. शिवाजी महाराजांचा पुतळा हा नैसर्गिकरित्या पडला किंवा त्याची चौकशी, ती चौकशी होईलच, त्यांच्यावर कारवाई होईलच. परंतु त्याचबरोबर जी असलेली तटबंदी ढासळत आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. आणि कामं कोणी केली, त्यांच्याच लोकांनी केली. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी राडा करायला तुम्ही गेला, जे ती तटबंदी तुम्ही ढकलत होता ती याच्यामध्ये सगळ्या लाईव्ह दिसत आहे. मग कोणी म्हणजे ही राडा संस्कृती आहे. फक्त राडा संस्कृतीच्या नावाखाली वैभव नाईकांना स्वतःला सिंपत्ती मिळवायची आहे. कारण त्याला माहिती ह्या विधानसभेमध्ये ते 40,000 जे ज्या निवडून आले होते ना आमदार म्हणून, आज 40,000 बॅकफुटवर आलेले आहेत. आता ते कुठे एक एक मत जेते. मी अजूनही सांगतो, यापुढे वैभव नाईक अजून काहीतरी गोष्टी करतील जे उचकवण्याचा प्रयत्न करतील. मी आमच्या भाजपच्या लोकांनी सांगतो, भाजप एक सुसंस्कृती आहे. भाजपच्या लोकांनी राणेसाहेबांनी अल्पसाहेबांनी पण काल सांगितलं आहे की आमच्या निलेश साहेबांनी सांगितलं, चव्हाण साहेबांना सूचना दिल्या की तुम्ही सगळ्यांनी शांततेत राहा, कुठल्याही प्रकारचं हे करू नका. त्यांना जे काय करतायत त्यांच्यावर योग्य ती कारवाई. आम्ही थांबलो आहोत, परंतु आमचा सुद्धा अंत पाहुणे आता त्यांनी. म्हणजे तुम्ही अशा गोष्टी करता आम्हाला उचकवण्याचा वारा प्रयत्न केला. आम्ही नाही ना, आम्ही इकडे एक मारला, आम्ही तिकडे म्हणजे गांधीजी आहोत का आम्ही नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यांनी शांत राहायला पाहिजे, उचकवण्याचे त्यांनी प्रयत्न करू नये. कालचं आमचं म्हणणं आहे की जरी सत्ता आमची असली तरी स्थानिक पोलीस किंवा संबंधित अधिकारी तशा प्रकारचं नियोजन करायला पाहिजे होतं. कारण का गेले आतमध्ये केनवाय लागला होता. म्हणजे ह्या गोष्टी आम्ही गेलेलो होतो, रितसर गेलो होतो. आणि म्हणून जे म्हणत होते त्या की नाही भ्रष्टाचार झाला तर त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे जे लोक होते ते. आणि ही सगळी राडा संस्कृती वैभव नाईक सुरुवात करतात आणि तिथे पळून जातात, बाकी काय करत नाही. सुरुवात करून देणार पळून जाणार. तुम्ही कार्यकर्ते उभं टाकले मरा, काय पडलं नाही असं होत नाही. आमचे नेते थांबले, राणेसाहेब वय किती आहे 70 असे नाही कार्यकर्त्यांना सोडून जात, ते थांबले, आमचे लोक थांबले, असं होत नाही. म्हणून माझी विनंती आहे त्यांना पण आणि सगळ्या तमाम सिंधुवासियांना शिवप्रेमींना विनंती आहे की काय चूक झाली असेल, जरी आमच्याकडून घडली असेल तर आम्ही माफी मागतो खुल्या दिल्याने. आमच्या सगळ्याच नेत्यांनी मागितल्या माफी, मुख्यमंत्र्यांकडून सगळ्यांनी माफी मागितल्या. शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, तो विषय सेन्सिटिव्ह आहे. परंतु ह्याच्या नावाखाली जर हे कोण राजकारण करत असतील तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही हे आणि आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि आमची मागणी आहे ज्यांनी हे किल्ल्याचे जे आता जे बाहेरचे तटबंदी डाचवली यांच्यावर कोणत्या प्रकारे कारवाई व्हायला पाहिजे.